पाटील साहेब राम राम. थोडं मोठ्यानं बोला. आपलं नाव सांगा थोडं अधिकारी. मधुकर सोपानराव नरवाडे गोंडगाव. तालुका देगलूर जिल्हा नांदेड. नांदेड. पाटील साहेब आज तारीख आहे 11 डिसेंबर 2024 आहे. तर आज आपण टरबूजच्या प्लॉटामध्ये आलोय. त्या टरबूजचा प्लॉट आता हे किती एकरचा प्लॉट आहे? 4.5 एकर. 4.5 एकर आहे. थोडं मोठ्यानं बोला. 4.5 एकरचा प्लॉट आहे. तर ह्या 4.5 एकरला मी तुम्हाला ग्रीन पॅन्ट कंपनीचं फ्रॉम पोटास आणि भूमिपॉवर हे खाली तुम्हाला बेसोडोस दिलं होतं. बेसोडोस टाकला आणि त्याच्यानंतर बाकीचं एसपी प्रीमियम ड्रेसिंगला दिलं आणि त्याच्यानंतर मग हे ब्लूम नायट्रो हे डोस सोडलो आपण. तर मला सांगा पाटील, तुम्ही आता चौकड फिरून बघाला, चौकड फिरून बघाला असली कंडिशन तुम्हाला बाजूच्या कुठं प्लॉटामध्ये दिसली का? नाही. अशी एकदम हेल्दी आणि एवढा गजगज भरलेला प्लॉट. बरं आता मला सांगा, हे डोस हे तुम्ही जर औषध टाकल्या हे औषध टाकण्याच्या अगोदर तुमचा प्लॉट कसा होता सांगा बरं. नाही नुसता बोकडा होता. हे आता डोस देण्याच्या अगोदर तुमचा प्लॉट आता हे बेसोडोसला होता पहिले, पण लिक्विडचा डोस आपण दिलो नव्हतो. तो बोकडा होता आणि एकदम रंट पडला होता. होता. त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्लूम नायट्रो हे बाकीचे काही प्रोडक्ट दिलो तुम्हाला खालून सोडण्यासाठी, शेटिंग मध्ये दिलो, पुन्हा पोकवण्यासाठी दिलो. तर हे टाकल्यावर तुम्हाला किती दिवसामध्ये फरक दाखवला ह्याला सांगा? 2 दिवसामध्ये ह्यानं प्लॉटला एकदम आला समजा. म्हणजे वेल सुद्धा धावली नव्हती, मल्चिंग सोडली नव्हती. तर एक 5 दिवसामध्ये पूर्ण मल्चिंग भरली. रिकामी रान होतं तर ते टोटल भरून गेले. आज कंडिशनला पाटील साहेब मला थोडंसं फिरून दाखवा. आपण थांबल्या ठिकाणी हा का चौकड प्लॉटच आहे. थोडं ह्या असं दूरून थोडं फिरवा आणि कंडिशन दाखवा. बरं पाटील साहेब, फळ संख्या काय म्हणते? फळसंख्या फुल आहे. फळसंख्या फुल आहे. थोडं इकडे दाखवा बरं. फळ पोकळ आले का? पोकळ आहे. एवढ्या रानामध्ये इथं 1 आहे, 2, 3, 4, 5, 6 आणि इथं तुमच्या पायाजवळ 7, 8 रान किती आहे असं फिरवा. एवढंच रान आहे ना? 8 फळं आहे तिथं जागेवर. इथं असतील 2 वेली आणि ही एकच बाजू आपण पकडलो होता. चौकट त्या बाजूला आपण बघलोच नाही. आणखी एकच बाजू बघाल तर एवढी सेटिंग झाली समजा. तर हे आपण सोडल्यामुळं सेटिंग चांगली बसली, फुल सेटिंग झाली. तर मला सांगा पाटील, हे खत तुम्ही वापरून समाधानी आहोत का? समाधान. तुम्ही पहिल्या वेळेस पपईला वापरला. पपईला दाखवा थोडंसं. आज कंडिशनला सुद्धा आणखी कंडिशन मध्ये आहे पपई. भारी कंडिशन आहे. तोडलं तरी फळ कसलं दिसायला मध्ये जवळपास 2.5 किलो 2 किलो त्याच्या वरचा फळ आहे. 3 किलो पर्यंत फळ आहे. इकडे घ्या भाऊ. छत्री सुद्धा एकदम कंडिशन मध्ये आहे. कंडिशन मध्ये आहे. तुम्ही हे खत कशामुळे वापरलं म्हणजे तुम्हाला पपईला दिल्यामुळे तुम्ही ह्याला वापरला. पपईला अनुभव आला म्हणून तुम्ही टरबूजला वापरला. तर टरबूजला वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधान. बरं मला सांगा पाटील साहेब, लोकांना तुम्ही काय संदेश देता बरं ह्या खताविषयी? लोकांना तुम्ही काय देता? चांगला आहे म्हणून चांगलं आहे म्हणलो. आणि लोकांनी हे खत वापरावं का? वापरा बिलकुल. कसं तुमच्या मनानं समाधानापणे वापरावं का? बिंदास वापरायचे. बिंदास वापरायचे. कारण आपला मिशन आहे पाटील. तुम्हाला मी आतापर्यंत औषध दिलो, पण ह्याचा जे कंपनीचा जे उद्देश आहे हे उद्देश तुम्हाला आतापर्यंत सांगलो नाही मी. माझा जे उद्देश आहे कंपनीचा की रसायनमुक्त शेती, विषमुक्त अन्न कसं लोकांना भेटल आणि चव दुनियाला असं एकदम रसायनमुक्त शेती कसं भेटेल आणि मी विषमुक्त कसं अन्न भेटल. लोक केमिकल खाऊन हे होईल. त्यासाठी आपल्या कंपनीचा मिशन आहे की वा रसायनमुक्त शेती म्हणजे सेंद्रिय शेती कसं करावं, हे काळीयाई कसं वाचल, ह्याला वाचून आपण उत्पन्न काढायचं आहे. पण मला सांगा पडेल, तुम्ही हे खत वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटते बरं, म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ होईल का कमी होईल? फुल वाढ आहे. 4 होते, आता एवढ्या जागेवर 8 दिसले. दुप्पट वाढला समजा. दुप्पट वाढला का? मग पाटील साहेब, आपला मिशन आहे, त्या मिशन मध्ये तुम्ही सामील झालोत त्याबद्दल मी राठोड शेषराव ग्रीन पॅन्ट कंपनीकडून आलोय आणि तुम्हाला मी खत दिलो. तुम्ही खत वापरून तुम्ही समाधानी आहात आणि लोकांना पण संदेश सांगालो, त्याबद्दल तुमचा आभारी मानतो. धन्यवाद.